नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगार जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण निवडणुकांसाठी व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनेलचे अधिकृत उमेदवार होलसेल किरकोळ भाजीपाल्याचे अध्यक्ष सदाशिव महादेव टाकळकर आणि फुल मार्केट व्यापारी संघटना कल्याण अध्यक्ष काशीनाथ भाऊ साधू मनरवडे. ध्यास परिवर्तनाचा व्यापाराचा सर्वांगीण विकासाचा याच उद्देशाने आम्ही या निवडणुकीत उभे आहोत असे यावेळी म्हणाले. नागरिकांना होणारा त्रास या निवडणुकीसंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या APMC निवडणुकीदरम्यान उमेदवाराने होणारे त्रास, वाहतुकीचा त्रास, बाजारात गोंधळ, प्रशासनाचे दुर्लक्ष, पाण्याची समस्या, पावसाळ्यात होणारा त्रास, स्वच्छ पाण्याची सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन, फुल मार्केट व भाजीपाला मार्केटमध्ये सुरक्षा व CCTV यंत्रणा अशा सर्व सुविधा नागरिकांना देण्याचा ध्यास आम्ही लोकांनी केला आहे. म्हणून ध्यास परिवर्तनाचा व्यापारांचा सर्वांगीण विकासाचा व्यापार शेतकरी सहकारी विकास पॅनलचे अनधिकृत उमेदवार होलसेल किरकोळ भाजीपाला अध्यक्ष सदाशिव महादेव टाकळकर आणि फुल मार्केट व्यापारी संघटना कल्याण अध्यक्ष काशीनाथ भाऊ साधू नरवडे यांनी घेतला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आपण आम्हावर विश्वास ठेवून आम्हाला विजयी करणार. यावेळी या प्रचारादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सहकारी गणेश पोखरकर आम्ही या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहोत. गेल्या अनेक वर्षापासून मार्केटमध्ये बऱ्याच काही समस्या होत्या. त्यामध्ये मागील जे व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी होते त्यांनी कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व केले नाही आणि व्यापाऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या पण सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. तरी त्या आपण इथून पुढे आम्ही दोघांच्या सहकार्याने सोडवण्याचा पूर्ण कसोशीने प्रयत्न करू आणि व्यापाऱ्यांना जेवढ्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू आणि या निवडणुकीला आम्ही दोघे सामोरे जाऊ. तरी आपण व्यापाऱ्यांना काय संदेश देणार आहे आजच्या या गेल्या अनेक वर्षापासून व्यापाऱ्यांनी त्यांच्या ज्या समस्या मांडल्या, उदाहरणार्थ बिल्डिंगच्या पायऱ्या, रस्ते, साफसफाई, मूलभूत सुविधामध्ये पाणी, पिण्याचे पाणी, दुसरं ड्रेनेजची सिस्टीम इथे नाही आहे. त्या समस्या आम्ही अनेक वेळा संचालक मंडळासमोर मांडल्या, पण त्या कुठल्याही आत्तापर्यंत त्यांनी सॉल्व केलेल्या नाही. फक्त आश्वासनं देतात आम्ही करू करू आणि काही केलं जात नाही आहे. व्यापाऱ्यांना त्यामुळे अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागतं. मार्केटमध्ये चोरीचे अनेक प्रकार घडतात. त्याबद्दल बाजार समितीने आजपर्यंत कुठलेही ठोस पावले उचललेले नाही आहेत. व्यापाऱ्यांकडून करोडो लाखोमध्ये मार्केट सेस घेतला जातो. त्याच्या अगेन्स्ट आम्हाला कुठल्याही प्रकारचे सुविधा दिल्या जात नाहीत. त्यासाठी आम्ही योग्य प्रकारे प्रयत्न करून जेवढं जास्त होईल तेवढा सुविधा देण्याचा प्रयत्न करू आणि या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ. या बाजार समितीने अनेक चढउतार या 2025 पर्यंत पाहिले. अनेक संचालक मंडळ या ठिकाणी आली आणि गेली. अनेक सभापतीपद भूषवलेले अनेक मंडळी या ठिकाणी आले. परंतु बेसिक सुविधांच्या बाबतीत देखील आज मागासलेलं बंद हे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी इथल्या व्यवस्थेला आणि प्रशासनाला दाखवून दिलेलं आहे. आज 42 एकरमध्ये असणारी ही बाजार समिती इथे रस्त्यापासून पाणी असेल, स्वच्छता असेल, कचऱ्याची विल्हेवाट असेल, ड्रेनेज असेल, अशा अनेक समस्या आजही तितक्याच प्रमाणात लोकांना भेडसावतात. त्यावर अजूनही कोणी मूळ म्हणजे आवाज उठवला नाही किंवा त्या बदलण्याचा किंवा त्यासाठी काम करण्याचा कोणी साधा प्रयत्नही केलेला दिसत नाही. मार्केट शेअर्स असेल किंवा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जे व्यावसायिक गाडी जे व्यापाऱ्यांचे आहेत ते व्यापारी महापालिकेला देखील मालमत्ता कर दरवर्षी नियमितपणे भरतात. परंतु ही कर प्रणाली असून देखील या कराच्या मोबदल्यात व्यापाऱ्यांना काय मिळतं हा तसा संशोधनाचा भाग आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न घेऊन सर्वसामान्य व्यापाऱ्याचं हित जाणून आम्ही खऱ्या अर्थानं व्यापारी एकतेच्या माध्यमातून या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जातो आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या आगामी पुढील काळामध्ये व्यापाऱ्यांची हक्काची माणसं ही संचालक मंडळामध्ये असली पाहिजे आणि त्या संचालक मंडळाच्या माध्यमातून स्वतःचं नाही तर व्यापाऱ्यांचं हित साधलं गेलं पाहिजे. हा आमचा मूळ असा अजेंडा असेल आणि आम्ही एवढं पण निश्चितपणे सांगू, जर आम्ही या पुढील 5 वर्षाच्या काळात आमच्या हाती सत्ता आली
आम्ही त्या पदापर्यंत पोहोचलो. आम्ही जर बदल करू शकलो नाही तर पुन्हा आमच्या दोघांपैकी कोणी निवडणूक लढणार नाही. कारण जर आम्ही पण त्याच गोष्टींवर परत निवडणुकांना सामोरं गेलो तर लोकसुद्धा आम्हाला निवडून देणार नाही आणि त्यांनी देऊच नाही अशी मी ठामपणे भूमिका या ठिकाणी आमची मांडतो. निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळात हे परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून दिसेल. धन्यवाद. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला विसरू नका. आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.